This week on Natak Radio, we present a Marathi poem, वडिलांचे मुलीस पत्र, narrated by Monica Dani. प्रिय मुली, सगळ्या घरांना दारं असतात, पण सगळीच नसतात मायेची कोठारं. हे शिकशील कधी ना कधी. मात्र हेही लक्षात ठेव की प्रत्येक उन्हात असते एकतरी शीतल सावली आणि प्रत्येक काट्यावर एखादे कोमल फूल. जीव घेण्या दऱ्या असतात, तसेच झुलते पूल. दुष्ट माणसांच्या मनातही असते खोल लपलेले कोवळे मूल. मला माहितीये, सगळ्या गोष्टी शिकवल्यात आईनं तुला. तरीही जमेल तसं शिकत राहा दुनियेच्या शाळेत. व्यवहाराच्या आडव्या उभ्या धाग्यांबरोबर गुंफत राहा मायेची वीण आणि वाटून घेऊ नकोस पाणी पाजण्याचा वृथाशीण. मग शिकशील की मायेनं मिळवलेले एक माणूस एका दागिन्याहूनही मोलाचा आहे. वेळेला धावून आलेल्या मित्राचं मोल पृथ्वीच्या तोलाचं आहे. शिकावंच तर दुसऱ्यांसाठी झिजणं. शिकावंच तर दुसऱ्यांसाठी झिजणं, पण त्यासाठी नसतं विसरायचं स्वतःचं फुलणं. ध्यानात ठेव, फुलणं प्रत्येक फुलाचा अधिकार आहे आणि फुलवणं प्रत्येक मातीचं कर्तव्य. पण फूल होऊन जगताना माती बनायला विसरू नकोस. नव्या मनूच्या स्वागताला दारं उघडी ठेव आणि कर आमंत्रण नव्या सूर्याला. आता किरणांनी साऱ्यांचीच घरं उजळायची आहेत, हे हवं तर ठासून सांग त्याला. लक्षात ठेव, अंधाराला घाबरणं सोपं आणि दिवा लावणं अवघड असतं, पण कुणीतरी अवघड काम करणं जरुरीही असतं. प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक उचल आणि काळजीची काळजी करण्यापेक्षा कर तिची सावकाश उकल. मग कळेल की आपल्या सावलीलाच भीतो आपण अकारण आणि मूर्ख छळाला जातो शरण. जमेल तेवढं पाहत राहा उघड्या डोळ्यांनी जग. जगायचा प्रयत्न कर चौकटी वाचून, पण लक्षात ठेव, पक्ष्यांनाही परतावंसं वाटतं घरट्यात अंधारलं म्हणून. तारुण्याची चव चाकताना राहू दे जागी तुझ्या मनात प्रेमळ आजीची ऊब आणि वाटू दे घरादाराला तुझा आधार कृष्णानं उचललेल्या गोवर्धनाखाली उभं राहिल्यासारखा. तुला हा धडा मिळवू दे. तुला हा धडा मिळवू दे की अकारण शरण जाणं परिस्थितीला हा देखील गुन्हाच असतो आणि अकारण बंद करून वादळ उठवणं हाही असतो तितकाच प्रमाद. आपल्याला दुसऱ्यानं समजून घेण्याआधी दुसऱ्याला आपण समजून घेणं हाही असतो स्त्रीत्वाचा महान प्रसाद. पण म्हणून जळू नयेस तू. परिस्थितीच्या कठोर मूर्तीसमोर मुक उदबत्तीसारखं आणि उरू नये तुझ्या ओठांवर कडवट चव, जाळून गेलेल्या उदबत्तीसारख्या राखेसारखी. आपल्या कल्पना, आपल्या निष्ठा यावर विश्वास असावाच तुझा, पण उघडी असावी तुझी सुजाण समंजस कवाडं, सर्वांना उघड्या असलेल्या मंदिरासारखी. निष्ठा जपण्याची जबाबदारी असते दुसऱ्यावरही, हे समजून घेताना मिटू नयेत दारं तुझ्या आत्म्याची. ठिपक्या ठिपक्यांना जोडत साकारणाऱ्या रांगोळीसारखं जोडणारं असावं तुझं अस्तित्व. तहानलेल्या पाण्या इतकं वाटावं घरादाराला तुझं महत्व. शेवटी एक सांगतो बेटा, प्रेम सन्मान हे आहेत डोंगरातून मिळणारे प्रतिसाद. प्रेम सन्मान हे आहेत डोंगरातून मिळणारे प्रतिसाद. प्रतिसादासाठी घालावी लागते प्रथम आपल्याच ओठातून साद. तोडणे सोपे, जोडणे अवघड, ठाऊके तुला. पण कधीही समजू नकोस की लग्नानंतर पाहुणी झालीस आम्हाला. भावा इतकाच घर अजूनही तुझं आहे.
भावा इतकंच घर अजूनही तुझं आहे. पायाखालची वाळू सरकली तर माहेर तुझं भक्कम आहे. झालंच काही विपरीत तर लिहिशील पत्र. झालंच काही विपरीत तर लिहिशील पत्र, पण लक्षात ठेव, बापच असतो मुलीचा खराखुरा मित्र. खराखुरा मित्र. नमस्कार.